अजितने उचललेले आहे. चला 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 बप्पू बप्पू बप्पू. हे बघा हे शेंगा बाब्यात आहे ते. विजय पण शेंगा घेतोय आणि हे बघा याची लगबग बघा किती. तर आता आम्ही त्याच्यात पनीर टाकणार आहोत. पूर्ण पनीरला आम्ही सिल्वर पेपरमध्ये गुंडाळलेलं आहे आणि आता पूर्ण रेसिपी हे आता तुम्हाला दाखवणारच आहे कशी आम्ही पोपटी लावणार आहे ते. तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघा. पाणी पण आहे. मित्रांनो हा बघा मामरुटांचा पूर्ण साठा आहे आमच्या इकडे. मामरुटांची काही कमतरता नाही. बघा झापर. तर मित्रांनो हा आहे 80% आणि असे नमुने तुम्हाला गावोगावामध्ये भेटतील 85%. हे बघा हे शेंगा बाब्यात आहे ते. विजय पण शेंगा घेतोय आणि हे बघा याची लगबग बघा किती. आमच्याचे लगबग आता आम्ही या शेंगा घेणार आहोत आणि शेंगा आम्ही पोपटी कशी लावणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू. तर मित्रांनो आता आम्ही मामरूट काढायला आलोय. 80% आता मामरूट काढतोय. बघा कसं उपटलंय आणि बघा बॅटऱ्या घेऊन पण आहेत. तुम्हाला दिसणार नाहीत कारण ते बघा बघ तिथं हाय अर्धा. हे बघा आजी सर्व आमचं माल मटेरियल धुण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये बटाटी राताळी अजून काय गाजर आहेत आणि मटर वाल पावटा तसेच वालाच्या दुसऱ्या शेंगा. परंतु आम्हाला पुणेरी शेंगा भेटल्या या कारणामुळे गावठी सध्या शेंगा अवेलेबल नाही आहे. हा बघा इकडं विजय आणि इकडे बघा चायनीज खाण्याचं काम चालू आहे. कोंबडी बिंबडी इकडे आहे आणि खास करून हे सध्या घरात मेनू बनवलेले आहे अजित आणि त्यांच्या मिसेसनी अभिजित यांच्या मिसेसनी बनवलेलं आहे. तर मित्रांनो हे आहे पनीर आणलेलं आहे आम्ही स्पेशल. कारण ही पोपटी आमची खास करून व्हेज आहे पूर्ण. कारण आत्ता एकादशी असल्या कारणाने 31च्या दिवशी तर आम्ही व्हेजच पोपटी बनवणार आहोत. हा बघा सिल्वर पेपर आहे त्याच्यामध्ये हा मिक्स करणार आहोत पनीर आणि पूर्ण काय रेसिपी आहे तुम्हाला दाखवणार आहे. हा याचं नाव आहे स्वराज. तो आता पण त्याला उपवास नसल्या कारणाने तो पूर्ण नॉनव्हेजच खाणार आहे पोपटी. तो आता त्याच्या मित्रांनी त्याला बोलवलेलं आहे आणि फोकस मारण्याचं काम बघा अजित करतोय. हे बघा त्या सँड्या बिंड्या बाहेरच आहेत. हा हे स्पेशल पनीरला मसाला लावण्याचं काम चालू आहे. सांगायचो ना कुठला मसाला आहे ते. हा आहे आगरी पद्धतीचा स्पेशल मसाला. कमी टाकतो थोडा. हळदीचं झाकण उघडलंय. ही बघा ही हळद आहे. ती पण आमच्या गावठी पद्धतीने कुटलेली हळद आहे. गावठी पाड्यातली चक्कीवरच कुटलेला मसाला आणि हळद. तो काही जिरा नाही तो ओवा आहे. हा ओवा आहे. ओवा कशासाठी वापरतात तुम्हाला नंतर सांगणार आहे. लगेच सांगून मग तो बरोबर नाही वाटत ना सांगायला. मग आता मिक्स करण्याचं काम चालू आहे. बघा हा आहे अख्खा मसाला. आता ह्याला आम्ही बारीक करणार चेचणार आहोत आणि बघा ते स्वाद येईल. तो जर तुम्ही मिक्सरमध्ये कुटलात तर तो पूर्ण त्याचा वास आहे तो निघून जाईल. बघा असा वास एक नंबर वास आणि पोपटीला पण वास एकदम जबरदस्त येईल. बघाच तुम्ही. मित्रांनो बघा अजितनी त्याचा कुठला नागोबाचा तिसरा डोळा ब्लड लावण्याचं काम चालू आहे. मामरूट धुण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो हे बघा राताळे आणि बटाट्याचं कापण्याचं काम चालू आहे विजयचं. हा बघा खाली निघून जाणार. मीठ लावलेलं आहे. हळद परत टाकणार आहोत त्याच्या आम्ही. मसाला तो पूर्ण आता मेल्ट करणार आहोत. स्पेशल गरम मसाला लपून ठेवला आहे. नाव नाही सांगणार आम्हाला कुठला आहे म्हणून. आणि हा आहे ओवा. आता ओवा कशासाठी वापरतात. एखाद्याला गॅस पकडतं पोट फुगतं. तर मित्रांनो आम्ही दही टाकणार आहोत त्याच्यात. गावठी चिकन पीस मध्ये त्याच्यात नाही त्याच्यात थोडासा शुद्ध बघ किती पाहिजे. कसा टाकायचा
टाक लागल तेवढा टाक चांगला टाक माहिती ते कशापासून का नाही बनवत सोयाबीन पासून नाही बघ जास्त अरे नाही तरी माहिती नाही बोल बोल कसला गाणं शिरीज का गाना सिरीज क्या नाही किरीज का काय शिरीज का क्या तर मित्रांनो पनीर आता सिल्वर पेपर मध्ये किती आहे गुंडाळण्याचं काम चालू आहे. तर आता आम्ही त्याच्यात पनीर टाकणार आहोत. पूर्ण पनीरला आम्ही सिल्वर पेपर मध्ये गुंडाळलेलं आहे आणि आता पूर्ण रेसिपी हे आता तुम्हाला दाखवणारच आहे कशा मी पोपटी लावणार आहे ते. तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघा. हे बघा गाजर पण टाकलेले आहेत आम्ही, शेंगा, मटर, वाल आणि वाल पापडी पण. त्याच्यात मीठ पण टाकणार आहे विजय. स्टेप बाय स्टेप आम्ही रचणार आहोत. पाळा आता एक मांबरटीचा पाळा वापरणार आहोत आणि हा आहे ओवा. आता मित्रांनो मांबरुटीचा पाला कशासाठी वापरतात, तुमची जर जखम झाली तरी सुद्धा त्याच्यावर मांबरुटीचा पाला असा पिळून तो त्याचा रस लावतात. टाकला असता आपण. हे बघा हे बटाटे पण आहेत त्याच्यात, रताळे पण सुद्धा टाकण्याचं काम चालू आहे. आणि ओवा कशासाठी काम करतो, कारण आपलं पोट वगैरे फुगला किंवा चढला की जर गॅस एखाद्याला प्रॉब्लेम झाला तर ते मामरूट नको टाकू ओव्याचं काम चांगलं असतो. आणि मामरूट ही अँटीसेप्टिकचं सुद्धा काम करतो. बोललो हाय मामरूटचा आयुर्वेदिक याच्यामध्ये खूप त्याचा एक मोलाचा वाटा आहे. टाटा सॉल्ट आम्ही मीठ वापरतो, आयुर्वेदिक वापरत नाही. याचं नाही खा. भुपू आता बघा सिल्वर पेपरने गुंडाळलेलं पनीर सुद्धा तो लावण्याचं काम चालू आहे त्याच्या डब्यामध्ये. शेंगा टाकायचं त्याच्यावरती शेवटला सगळं टाक. लास्टला फक्त आपल्याला तर मित्रांनो आहे पुदिना. अरे शेंगा टाकू एकदम स्मेल पनीर साठी आणि शेंगांसाठी पण आणि जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले त्याच्यासाठी पण बघा हलके पोपटे आम्ही बनवलेली आहे. तुम्ही पण खायला या. पण तुम्ही आम्ही देऊ शकत नाही कारण कसं आहे आम्हालाच पुरणार नाही पोपटी. ऍड्रेस पाठवतो सांग. हा बघा बिल्डिंगचा काय भांडी धुण्याचा प्रोग्राम काय. तर मित्रांनो हा आहे 80% आणि असे नमुने तुम्हाला गावोगावामध्ये भेटतील 85%. तर मित्रांनो डब्याचं आता झाकण पूर्ण पॅक केलेलं आहे. काठ्या बघा कशा लावलेले आहेत आणि पॅकिंग झालेली आहे. आता डबा तर मित्रांनो बघा लाकडं लावण्याचं काम चालू आहे. पूर्ण पोपटीच्या डब्याच्या भोवताली कशी लाकडं लावण्याचं काम चालू आहे. अजितनी बघा अग्नी प्रज्वलित केलेली आहे. हे बघा हे कॅमेऱ्यामध्ये व्यस्त आहेत. हा बघा पूर्ण गावताचा पाणी पण आहे. अजितने घेतलेला गोंता, तो पण गोंता आम्ही भिजवलेला आहे पाण्यात. स्वराज आता साफसफाईचं काम चालू आहे. मधीन बोल हे बघ हे आता पूर्ण साफसफाई, पूर्ण डबा आता क्लिअर होणार आहे. आणि आता तो डबा पोपटीचा आता अजित काढणार आहे आणि तिकडे आम्ही एमटी करणार, तुम्हाला दाखवणारच आहे. अजितने उचललेले आहे. चला 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 बप्पू लाईट मार. एक नंबर. मित्रांनो हे बघा पोपटी आमची एकदम जबरदस्त कसली वाफ निघतोय. तर मित्रांनो हे बघा एकदम व्हेज अशी पोपटी बनवलेली आहे. मिक्सिंग पोपटी, रताळी, बटाटी, सर्व प्रकारे शेंगा मिक्स केलेले आहेत. या खायला